Praise the Lord. देवाची स्तुती असो. It's a great joy and privilege for me once again to stand in front of you and preach God's word. हा पुन्हा एकदा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की तुम्हा समोर थांबून वचनाचा मी आज प्रचार करत आहे. Today we are going to talk about the importance of the God's servant in our lives. आज आपण देवाच्या सेवकाचं महत्त्व जे आपल्या जीवनात असतं त्याबद्दल आपण बोलणार आहोत. Two things are very important. First thing is God's servant, and second thing is a life partner. दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रथम म्हणजे देवाचा सेवक आणि दुसरा म्हणजे आपल्या आयुष्याचा जोडीदार. If you do not have a right instructor in your life, if you do not have the person who can guide you in the path of the life, in the paths where there are obstacles, there are problems, then you will get failed in your life. जर तुमच्या आयुष्यात एक योग्य मार्गदर्शक नसेल तर तुमच्या आयुष्याच्या मार्गांमध्ये तुम्ही चालत असताना जे अडखळण असतात त्यांमधून पार जाण्याला तुम्हाला खूप साऱ्या समस्या येतील आणि तुम्ही अडकाल. Many people lives are failed because they did not have the right person who can guide them. अनेक लोक आयुष्यात त्यांच्या अयशस्वी होतात कारण त्यांच्या जीवनात मार्गदर्शक योग्य नसतो. I would request you that please pay attention to the word of God and understand that you must have the right person in your life who can guide you so that you will not get failed. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही देवाच्या वचनावर पूर्ण लक्ष द्या आणि जे वचन देव तुम्हाला पुरवत आहे, जे मार्गदर्शन देवाच्या सेवकाद्वारे येत आहे त्याकडे तुम्ही लक्ष देऊन आपल्या जीवनात चाला. God places his servant in our lives to guide, protect and to correct us. देव त्याचा सेवक आपल्या जीवनात यासाठी पाठवतो की तुमचं रक्षण व्हावं, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं आणि तुम्ही न काही कुठे चुकता त्याच्या मार्गाने चालत राहा. The people, those who are not a servant of God, जे लोक देवाचे सेवक नाही but they pretend to be a servant of God, परंतु ते केवळ दिखावा करतात की आम्ही देवाचे सेवक आहोत, they will not correct you. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकत नाही. They will not specify your mistake ते तुमच्या चुकांची सुधारणूक करू शकत नाही. and you will not grow. तुमची त्यामुळे वाढही होणार नाही. They will always speak good about you ते कायम तुमच्याबद्दल स्तुतीच करतील and they will tell you that they are praying for you. आणि ते तुम्हाला केवळ हेच सांगतील की मी तुम्हासाठी प्रार्थना करत आहे. But remember one thing, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, remember your school. तुमच्या शाळेबद्दल तुम्ही आठवा. Those teachers who spoke harsh to you and because of that you got into a discipline. त्या शिक्षकांबद्दल तुम्ही आठवण करा की ज्यांनी तुम्हाला कठोर शब्दांनी तुम्हाला शिक्षा केली आणि तुम्हाला योग्य शिस्त लावली, त्याबद्दल तुम्ही आठवण करा. And because of them your life got into a discipline आणि केवळ त्यांच्यामुळेच तुमचं आयुष्य एक योग्य वळणावर, योग्य शिस्तीवर आहे and you got educated. आणि तुम्ही त्यामुळे शिक्षण घेऊ शकला आणि सुधारू शकला. Remember your parents. तुमच्या आईवडिलांबद्दल तुम्ही लक्ष द्या. They loved you so much ते तुम्हावर खूप प्रेम करतात that whenever you fall into a mistake they rebuke you and they beg you. त्यामुळे ते ज्या वेळेस तुम्ही चुकला, ज्या वेळेस तुम्ही योग्य पावले उचलले नाही त्यावेळेस त्यांनी तुम्हाला शिक्षा केली आणि योग्य मार्गदर्शन केलं. Likewise, त्याचप्रमाणे God sends a servant of God in your lives प्रभू त्याचा एक सेवक तुमच्या जीवनात पाठवतो so that he can rebuke you and he can strengthen your way and he can correct you. जो की तुमच्या चुका तुम्हाला दाखवतो आणि प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य पुरवतो, शक्ती पुरवतो, मार्गदर्शन करतो. We can see 1 Samuel chapter 16 verse 1 to 13. आपण पाहूयात पहिले शमूएल याचा 16वा अध्याय याच्या 1 to 13. 1 ते 13 वचनांमध्ये That Samuel anointed and mentored young David. Samuel anointed and mentored young David. No need to read. Samuel anointed and mentored young David. की शमूएलाने दाविदाला अभिषेक केला आणि तो त्याचा मार्गदर्शक झाला. It's very important that David listened to his mentor, the servant of God, the Samuel, who was the prophet of God. हे खूप महत्त्वाचं आहे की दाविदाने देवाचा जो सेवक त्याने नेमलेला संदेष्टा शमूएलाचा त्याने ऐकलं. The Bible says how a person get saved. पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की कशा प्रकारे एक मनुष्य वाचवला जातो, उद्धार पावतो. The Bible says that the salvation comes by hearing and hearing by the word of God. पवित्र शास्त्र सांगतं की उद्धार ऐकल्याने होतो आणि ते ऐकणं म्हणजे देवाचं वचन. So if you don't listen to the servant of God, जर तुम्ही देवाच्या सेवकाचं ऐकलं नाहीत,
you will get into a problem. तुम्ही समस्येत येऊ शकता. Sometimes the Son of God will confront you, sometimes he will rebuke you. अनेक वेळा असं होतं, देवाचा सेवक तुमचा उघडपणे निषेध करतो, तुम्हाला अनेक वेळा तो शिक्षा करतो. 2 Samuel chapter 12 verse 1 to 14. दुसरे शमूएलाचा पहिला अध्याय 1 ते 24, 12 chapter 12 12 verse ते 1 to 14. 1 ते 14 आपण वाचूयात. Here we can see Nathan confronted David's sins and brought repentance. मग परमेश्वर या ठिकाणी नाथान दाविदाकडे आला आणि त्याने त्याच्या दोष दाखवले. It's very important that the Son of God who shows us our mistake. हे खूप महत्वाचं आहे की देवाचा सेवक येऊन आपल्या चुका आपल्याला दाखवत आहे. If the Son of God is not showing our mistake, जर देवाचा सेवक आपल्या चुका आपल्याला दाखवत नाही, it will be a big problem. तर ती खूप समस्या आहे. Nowadays in churches, आजच्या जगात चर्चेसमध्ये some people they do money fraud. अनेक लोक पैशाची गडबड गोंधळ करतात. Some people are in the sin of adultery. अनेक लोक व्यभिचाराच्या पातकात पडलेले असतात. Some people we know that they are a murderer. अनेक लोक खुनी असतात. But still the pastor says, परंतु तरीही मंडळीचा पालक म्हणतो, why should we judge? का आपण कोणाचा न्याय करावा? That pastor is not from God. तो पालक देवाकडून नाही. Because the Bible says कारण पवित्र शास्त्र सांगतो in 2 Corinthians दुसरे कोरिंथमध्ये that if anyone in your church who is an adulterer or slanderer or idol worshipper, then you kick that person out of the church. जर कोणी तुमच्या मंडळीमध्ये व्यभिचारी, धनलोभी, मूर्तीपूजक असेल, वित्तहरण वित्तहरण करणारा असेल, तर त्याला तुम्ही मंडळीतून घालवून द्या. But if your pastor is not kicking that person out, पण जर तुमचा पालक त्या व्यक्तीला बाहेर घालवत नसेल, if you go and give a news to your pastor that your pastor, this person is a bad person, he is having affair, he is a married person, he is having affair to another man, another woman, जर तुम्ही जाऊन पालकाला सांगितलं की देवाच्या सेवका या मनुष्याचं इतर स्त्री सोबत अफेअर आहे आणि याचं लग्नही झालेलं असून हा लग्न बाहेर अफेअर करत आहे, then pastor should investigate that story. तर त्या पालकाने त्या सांगितलेल्या घटनेबद्दलची चौकशी करणं गरजेचं आहे And then kick that person out. आणि त्या व्यक्तीला बाहेर काढणं गरजेचं आहे. But if that pastor says, परंतु जर त्या पालकांनी हे बोलले no, we should not judge anyone, की आपण कोणाचा न्याय करू शकत नाही, that means he is not a pastor. त्याचा अर्थ तो देवाचा सेवकच He नाही, is not a servant of God. तो देवाकडूनच नाही, He is a servant of church. तो त्या मंडळीचा सेवक आहे, He is not a servant of तो God. देवाचा सेवक नाही. His task is just to take care of the church. त्याचे कार्य केवळ एवढंच आहे की त्या मंडळीची काळजी घेणं बस. That's why he is overlooking the sin of others. त्यामुळे तो लोकांच्या पापांवर डोळेझाक करत आहे. Identify the servant of God in your life तुम्ही तुमच्या जीवनातील देवाचा योग्य सेवक ओळखणं गरजेचं आहे and follow that person. आणि त्याच्या मागे चालणं गरजेचं आहे. If you follow that person, जर तुम्ही त्याच्या मागे चालू he लागाल, will correct you, तो तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य he करेल, will guide you. तो तुम्हाला मार्गदर्शन If करेल. you do good, जर तुम्ही उत्तम ते कराल, he will praise you. तर तो तुमची स्तुती करेल. If you don't do any good, जर तुम्ही काही चांगलं करणार नाहीत, he will not talk anything about तो तुमच्याबद्दल काही बोलणार नाही. you. Get a respect from the word of God, तुम्ही देवाच्या from the servant of the word of God. तुम्ही देवाच्या सेवकाकडून त्याच्याकडून तुम्ही आदर मिळवा वचनाद्वारे. God sometimes speak to you about where to go, what to do. अनेकदा देव तुम्हाशी ते बोलतो की तू कुठे गेलं पाहिजेस आणि कुठे काय केलं पाहिजे. 1 Samuel chapter 22 verse 5. पहिले शमूएल 22:5 मध्ये सांगितलं आहे, The servant of God, God, who gave direction and correction during the crisis. गाद संदेष्टाने दाविदाला संकटाच्या समयी त्याला योग्य मार्गदर्शन दिले, योग्य दिशा दाखवली. God, servant of God, God who told to David that you go, you don't stay here, go into the wilderness of Judah. गाद संदेष्टाने दाविदाला हे सांगितलं की तू गडीत राहू नकोस, तर जाऊन यहूदाच्या रानात जाऊन राहा. Very important. हे खूप गरजेचं आहे. Sometimes you are stuck. अनेकदा तुम्ही अडकलेले असता, You don't know where to go, तुम्हाला माहित नसतं कुठे जावं, what to do, काय करावं, where to buy land,
कुठे जमीन विकत घ्यावी, where to buy flat, कुठे घर विकत घ्यावं, whether to start business or not, व्यवसाय सुरू करावा की नाही, whether to stay in the company or go to the next level. कंपनीत राहावं, या कंपनीत राहावं की पुढच्या दुसऱ्या कंपनीत जावं, Every direction. प्रत्येक मार्गदर्शन. If you go to the servant of God, जर तुम्ही देवाच्या सेवकाकडे याल, he will give you. तो तुम्हाला ते सर्व मार्गदर्शन He will pray करेल. to God तो देवाकडे तुम्हासाठी प्रार्थना करेल and he will get a direction from God आणि तो त्याला देवाकडून मार्गदर्शन मिळेल and he will tell you आणि तो तुम्हाला ते सांगेल and you will be a successful. आणि तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वादित व्हाल, You will be fruitful. तुम्ही यशस्वी व्हाल, Your life will get changed. तुमचं आयुष्य बदलेल. Even choosing a life partner. ते जीवनसाथी निवड करताना देखील If you ask the guidance from the right servant of God, जर तुम्ही देवाच्या योग्य सेवकाकडून मार्गदर्शन मिळवलं you will get a proper guidance. तर तुम्हाला योग्य तेच मिळेल. You will not have any problems. तुम्हाला तुमच्या जीवनात कुठलीही समस्या येणार नाही. We can see some of the verses from the New Testament. आपण नवीन करारातून अनेक वचने पाहतो. Hebrew chapter 13 verse 17 says, इब्री 13:17 मध्ये सांगितलं आहे obey your leaders and submit to them, की तुमच्या अधिकाऱ्यांचे तुम्ही अधीन राहा आणि त्यांच्या मागे चालू लागा. for they keep watch over your souls. ते तुमच्या आत्म्याचे रक्षण करते आहेत. It's very important. Obey your servant of God, your leaders, your pastors, elders in your church. हे खूप महत्वाचं आहे की देवाने जे सेवक, जे अधिकारी, वडील तुमच्या जीवनात देवाकडून नेमलेले आहेत त्यांच्या मागे चालणे. First Thessalonians chapter 5 verse 12 and 13 says. पहिले थेसली 15:12 मध्ये सांगितले आहे. First Thessalonians chapter 5 verse 12 to 13. पहिले थेसली 5वा अध्याय याच्या 12 ते 13 वचनामध्ये सांगितले आहे Respect and highly honor those who are over you in the Lord. की तुम्ही त्या सर्वांचा सन्मान करा की जे देवाने तुम्हावर नेमलेले आहेत. Praise the Lord. देवाची स्तुती असो. If you do not honor, जर तुम्ही त्यांचा सन्मान करणार नाहीत, God will not honor you. देव तुमचा सन्मान करणार नाही. That's a thing. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे It's like a give and take. की हे जसं तुम्ही पेराल तसं उगवेल. Because if you honor the servant of God, that means you are honoring the God's order. जर तुम्ही देवाच्या सेवकाचा सन्मान कराल तर तुम्ही देवाच्या आज्ञेचा सन्मान करत आहात. First Peter chapter 5 verse 5. पहिले पेत्र 5:5 मध्ये सांगितलं आहे You who are younger, की जे तुम्ही तरुण आहात be subject to the elders. की तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या अधीन राहा. In your church, if there are elders, जर तुमच्या मंडळीमध्ये वडील आहेत, अधिकारी आहेत, respect to them. त्यांचा आदर सन्मान तुम्ही केला पाहिजे. Subject to them. त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चाललं पाहिजे. If they ask you to do something, जर त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट करण्यावायस सांगितले, don't ignore it. त्याचा तुम्ही अवमान करू नका. Follow the orders. त्यांच्या त्या आज्ञेचं पालन करा. It's not because they are saying. केवळ ते म्हणत आहेत म्हणून नाही तर It's the God's word says, be subject to the elders. ते कारण देवाचं वचन ते सांगत आहे की तुमच्या वडिलांच्या अधीन राहा म्हणून ती गोष्ट करा. चर्चमध्ये जे वडील आहेत म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत. चर्चमध्ये जे वयोवृद्ध वडील आहेत त्यांच्या अधीन राहा. Acts chapter 20 verse 28. प्रेषितांचे कृत्य 20:12 मध्ये सांगितलं आहे. 20:28. 20:28 मध्ये सांगितलं आहे. Leaders are appointed by the Holy Spirit to shepherd God's church. अधिकारी देवाकडून नेमलेला असतो पवित्र आत्म्याद्वारे की देवाच्या कळपाचे त्यांनी पालन करावे. Leaders are appointed by the Holy Spirit to shepherd God's church. अधिकारी पवित्र आत्म्याद्वारे नेमला जातो की जेणेकरून त्याने मंडळीचे कळपाचे मार्गदर्शन करावे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Here we can understand आज आपण या ठिकाणी पाहतो the David, दावीद राजा, the King David, दावीद जो इस्रायलचा राजा, he took instruction from the servant of God त्याने देवाच्या सेवकाकडून ते मार्गदर्शन मिळवलं. every time. प्रत्येक वेळेस, Every time in his life. प्रत्येक समयी त्याच्या जीवनात He did mistake. त्याने चुका केल्या. Servant of God came and confronted him. देवाचा सेवक येऊन त्याला त्या ठिकाणी बरोबर करत असे. He listened to that तो देवाच्या सेवकाचं ऐकत असे and he followed God's order. आणि तो देवाच्या आज्ञा पाळत असे. The women, they should not do their own. स्त्रियांनी त्यांच्या मनाची गोष्ट कधीच करू नये. त्यांच्या बुद्धीने त्यांनी They चालू should नये. listen to their husbands. त्यांनी कायम आपल्या पतीचं ऐकावं. Husbands, you should not do your own things. पतींनी कधीही आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करू नयेत. You should listen to God. पतींनी देवाच्या वचनाकडे लक्ष द्यावं. Husband is the head of wife. पुरुष हा स्त्रीचं मस्तक असतो.
And God is the head of house. आणि प्रभू येशू हा घराचं मस्तक असतो, पुरुषाचं मस्तक असतो. So wife has to submit to husband. त्यामुळे पत्नीला आपल्या पतीच्या अधीन असणं गरजेचं आहे Husband has to submit to God. आणि पतीने देवाच्या अधीन असणं गरजेचं आहे. If you don't submit, जर तुम्ही देवाच्या सेवकाच्या अधीन नाहीत, if you don't submit, जर तुम्ही अधीन नाही राहिले, जर तुम्ही अधीन नाही राहिले तर order will break. तर तुमच्यावर संकट येईल. Order will break. तर जी व्यवस्था लावून दिलेली आहे तर ती मोडकळीस येईल. And if the order is broken, आणि जर ती व्यवस्था मोडकळीत झाली everywhere there will be chaos. तर तुमच्या आयुष्यात सर्वत्र गोंधळच गोंधळ असेल. I see many families whose lives there is a chaos. मी अनेक असे कुटुंब पाहिले आहेत की ज्यांच्या जीवनात फार गोंधळ आहे. Why? का? Order is broken. कारण त्यांच्या जीवनातील देवाची व्यवस्था मोडकळीत आलेली आहे. Today we have seen the order. आज आपण ती व्यवस्था देवाने लावून दिलेली पाहिली आहे. Let's follow the order. तर आपण त्या देवाच्या व्यवस्थेनुसार चालूयात. Let's close this sermon. तर आपण या ठिकाणी या संदेशाची समाप्ती करूयात. I pray to God for all of you. मी तुम्हा सर्वांसाठी आज देवाकडे प्रार्थना करत आहे May the Lord bless you. की देव तुम्हाला आशीर्वाद देव, May the Lord guide you. देव तुम्हाला मार्गदर्शन पुरवो. May the Lord fulfill all your needs according to His glory and according to His might. देव तुमच्या सर्व गरजा त्याच्या सामर्थ्यानुसार आणि त्याच्या भरपुरीनुसार तुम्हाला देव. Lord, God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करू.